जिल्हा परिषदेचे निवृत्त दिव्यांग केंद्र प्रमुख महादेव शिंदे यांची पेन्शन मंजूर होत नसल्यानं त्यांनी जिल्हा परिषदेसमोर उपोषण सुरू केलं होतं। दरम्यान प्रहार जनशक्ती संघटनेचे अध्यक्ष अजित कुलकर्णी, शहर संघटक जमीर शेख यांनी महादेव शिंदे यांना थेट जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाळे यांच्या केबिन समोर आणून बसवलं। प्राथमिक शिक्षण विभागातील कार्यालयीन अधीक्षक प्रताप रुपनर यांच्याकडे शिंदे यांची फाईल होती, परंतु मागील 2 महिन्यांपासून शिंदे यांना त्रास देत असल्याचं प्रहार संघटनेच्या निदर्शनास आलं। 4:30च्या सुमारास सीओ आव्हाळे या कार्यालयात आल्या। त्यांनी महादेव शिंदे यांची परिस्थिती पाहिली। अतिशय वाईट वाटलं। पेन्शनचा विषय असल्यानं त्या रुपनर यांच्यावरच चिडल्या आणि स्वतः शिंदे यांच्या समोर झालेल्या प्रकाराबद्दल दिलगिरी व्यक्त केली। तातडीनं प्रशासनाला प्रताप रुपनर यांनी कारण दाखवा नोटीस काढून घडलेल्या प्रकाराचा खुलासा मागवण्याच्या सूचना केल्या। त्यानंतर मंजूर पेन्शनचा पेपर स्वतः सीओ यांनी कार्यालयाबाहेर येऊन दिव्यांग निवृत्त कर्मचारी महादेव शिंदे यांच्या हातात दिला। दरम्यान मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी जरी कारणे दाखवा नोटीस दिली असली तरी जोपर्यंत त्याचं निलंबन होत नाही तोपर्यंत प्रहार शांत बसणार नाही असा इशारा यावेळी देण्यात आला। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।